समालोचन कक्षाच्या माध्यमातून मी शुभेच्छा देतो आणि पुढचा व्हॉइस असणार आहे दशरथ एरंडकर सर. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद अमोल निंबाळकर, अमोल एरंडकर निंबाळकर सर. त्याचप्रमाणे वामन दरवडा माझ्याबरोबर जोडले आहेत. एक आगळा वेगळा प्रयत्न ग्रुप ग्रामपंचायत कामार्ली यांच्या माध्यमातून या सम्राट नाणेगावच्या भव्य दिव्य अशा मैदानावर ही डे नाईट दिवस रात्री चालणारी ही स्पर्धा अर्थात ग्रुप ग्रामपंचायत कामार्ली प्रीमियर लीग 2022 हे पहिलं पर्व या ठिकाणी आयोजित केले जाते. आज शुक्रवार दिनांक 4 मार्च व उद्या शनिवार दिनांक 5 मार्च 2022 रोजी ही स्पर्धा या ठिकाणी रंगली जाणार आहे. अर्थात पेणपूर्व भागातील आपण डे नाईट रजनी क्रिकेटचा इतिहास पाहिला तर पेण नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर झालेल्या 2 नाईटच्या स्पर्धा, त्याचप्रमाणे जिते या ठिकाणी झालेली 1 नाईटची स्पर्धा आणि पेण पूर्व भाग प्रीमियर लीगची नाईटची स्पर्धा, या 4 स्पर्धा सोडल्या तर ही 5वी पेण तालुक्याच्या इतिहासातील ही स्पर्धा या ठिकाणी रंगते मित्र हो. हॅलो, या मॅच मॅन ऑफ द मॅच अर्थातच ज्याने 5 चौकार आणि 1 षटकार लगावत 29 धावांची इनिंग करणारा पूर्वी 11 संघाचा भरत वाघमारे याला ही ट्रॉफी जाते. आणि ही ट्रॉफी देण्यासाठी मी सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते दशरथ भोईर साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते या खेळाडूंना सन्मानित करायचं. थँक्यू व्हेरी मच शुभा भरत आणि कॉंग्रॅच्युलेशन फॉर द नेक्स्ट मॅच. अनेक थोडासा वेळ आहे आपल्याकडे भरत ऑक्शन मध्ये अनसोल्ड झालात आणि त्याच्यानंतर सोल्ड आणि ॲज अ कॅप्टननी टाकलेली जबाबदारी, ती जबाबदारी मात्र पहिली मॅच आणि पहिली मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी घेत असताना काय सांगशील? थँक्यू. मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद करतो. प्रथमच मी डे नाईटच्या मॅचेस म्हणून मला संधी मिळाली खेळायला. तर बोलण्यासारखं बरंच काय आहे पण असं काय वाटत नाही बोलू म्हणून असं काय. तर ट्रॉफी घेताना बहुत मला खुश असं वाटतं, बराच आनंद होता असा. बरं, पुढच्या मॅच साठी जी पहिल्या मॅचची जी इनिंग आहे ती पुढच्या मॅचला तुला आठवावी लागेल, कारण ही लीगची स्पर्धा आहे. लीगच्या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त संघाला जर विजयी संपादन झाला तर प्ले ऑफचा रस्ता हा सुखकर होतो. तर पुढच्या मॅचसाठी कशा पद्धतीने प्लॅनिंग असेल काय सांगशील? पुढच्या मॅचसाठी एवढंच की माझी गेम आहे ती मी सोडणार नाही. गेम म्हणजे अंशी स्कोर वाढवण्याचा 50 रन करण्याचा मी प्रयत्न करेन. धन्यवाद. हे बोलून थँक्यू व्हेरी मच भरत. आणि पुढच्या मॅचसाठी तुला आणि तुझ्या संघाला शुभेच्छा. अँड ओव्हर टू माय कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. हे होते भरत वाघमारे ज्याने अफलातून फलंदाजी केली आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. या स्पर्धेतील पहिला विजय प्राप्त करतोय तो पूर्वी 11 संघ. एक मिनिट जरा, एक दुःखदायक घटना आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. ज्याने लेग स्पिनर म्हणून, फिरकीचा जादूगार म्हणून ज्याने संपूर्ण जगामध्ये आपलं नाव पसरवलं असे शेन वॉर्न सरांचं दुःखद निधन झालेलं आहे. तर सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण जागेवरती उभं राहा आणि 2 मिनिटं शेन वॉर्न सरांना आपण श्रद्धांजली वाहूयात. सर्व खेळाडूंना विनंती आहे, लक्षात ठेवा क्रिकेट जगतामध्ये ही मोठी दुःखद घटना आहे आणि संपूर्ण मला क्रिकेट जगतावरती ही शोककला पसरलेली आहे. तर आपण श्रद्धांजलीसाठी उभं राहायचं आहे. एक साथ सावधान. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद अमोल सर. एक गुणवंत क्रिकेट खेळाडू. आपण शेन वॉर्नची बॉलिंग पाहिली. काटकोनात चेंडू वळवणारा खेळाडू म्हणून ज्याची ख्याती होती आणि या खेळाडूपासून अनेक लेग स्पिनर प्रेरणा घेत आहेत. चलतोय मैदानाकडे ज्या ठिकाणी सामना सुरू आहे. गायत्री गारवा 11 आणि श्रीकृपा कुरमुरली, अर्थात श्रीकृपा कुरमुरली संघाचे संघमालक आहेत संजय बामोगडे, राकेश उतेकर आणि प्रभाकर उतेकर. त्याचप्रमाणे गायत्री गारवा 11 संघाचे संघमालक आहेत अमित पाटील आणि रुपेश पाटील. या 2 संघामध्ये ही पहिली बॅटल वैयक्तिक या ठिकाणी रंगते आणि आजच्या दिवसातील हा 4था सामना या ठिकाणी प्रेक्षकांच्या भेटीसाठी आलेला आहे. मी अगोदरच म्हटलं पेण
तालुक्याच्या इतिहासातील रजनी क्रिकेटमधील ही 5वी स्पर्धा या ठिकाणी आतापर्यंतची रंगते, ती म्हणजे ग्रामपंचायत कामार्ली प्रीमियर लीग 2022. एका ग्रामपंचायतीने भरवलेली ही स्पर्धा. पहिला चेंडू खेळून काढला. मिड ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होतं आणि त्याची परिणिती मात्र 2 धावांमध्ये होते. 2 धावेने संघाच्या अकाउंटला सुरुवात होते. श्रीकृपा कुरुमुरली अर्थात ग्रुप ग्रामपंचायत कामार्ली या ग्रामपंचायतमध्ये असलेले जी गावं आहेत, नाणेगाव असेल, कुरमुरली, कामार्ली वाडी, हेटवणे वाडी, सातेरी, बोरमाळ या संघातील या गावातील प्लेयर या ठिकाणी खेळतायत आणि आपण पाहतोय हा येतोय या स्पर्धेतील या सामन्यातील पहिला चौकार.
एक प्रतिनिधी या ठिकाणी पाठवायचा आहे. आणखी एक डॉट चेंडू, जोरदार अपील, परंतु पंचांवर कुठलाही प्रभाव नाही. पंच अपील फेटाळत आहेत. चेंडू मात्र निर्धाव आहे. 6 धावा झाल्यात आणि आतापर्यंत 9 चेंडू झालेत, म्हणजे 7 चेंडूवर अजून एकही धाव आलेली नाही. नवीन फलंदाज किरण लोखंडे. आमच्या ग्रामपंचायतचे डॅशिंग सदस्य गजाभाई मोरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या प्रीमियर लीगच्या वतीने त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि या समालोचन कक्षाच्या वतीने देखील आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतो. आणि चेहऱ्यावर निश्चितच आनंद आहे, कारण पहिला सामना ते जिंकलेला आहे. त्यांची टीम, त्यांचा संघ या ठिकाणी खेळतोय आणि तब्बल 1 धाव काढण्यासाठी 8 चेंडू खर्च करावे लागले ते श्रीकृपा संघाला. आणि 8व्या चेंडू नंतर मात्र धावफलक आमच्याकडे हलतंय. धावसंख्या झाली ती 1 बाद 7. सुंदर गोलंदाजी, अर्थात प्रभुत्व गाजवतो या ठिकाणी गायत्री गारवा संघ गोलंदाजीच्या माध्यमातून. करामत करावी लागेल फलंदाजांना. या ठिकाणाहून एक चांगली धावसंख्या तुम्हाला गाठायची असेल तर प्रत्येक चेंडूवर कडा प्रहार आणि एकेरी सिंगल एकेरी दुहेरी धावांनी आपलं जर धावफलक हालतं ठेवलं तर निश्चितच या धावसंख्या आहे ती धावसंख्या आमच्या स्कोअरबोर्डवर निश्चित वाढेल. उंच उडालेला फटका गली रिजनमध्ये 1 धाव मात्र यशस्वीरित्या पूर्ण होतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करतोय, दोन्ही फलंदाज आपापला छोर बदलून 1 धाव पूर्ण करतायत. धावसंख्येत 1ची भर धावसंख्या होती. 1 बाद 8. दुसरं षटक सुरू आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. मर्यादा आहे क्षेत्ररक्षणाची, परंतु त्या मर्यादेला भेदक फलंदाजी मात्र या ठिकाणी पाहायला मिळत नाही. सुंदर गोलंदाजी अक्षय गोळे याची. या अगोदर पहिलं षटक टाकलं नयन नाईक याने, फक्त 6 धावा दिल्या. त्या 6 धावा देखील पहिल्या 2 चेंडूवर आल्या होत्या. उर्वरित 4 चेंडू निर्धाव टाकले होते. या ठिकाणी अक्षय देखील त्याच्याच पावलावर पाऊल टाकून सटीक लाईन अँड लेनने गोलंदाजी करतोय. थोडंसं मिस टायमिंग स्ट्रोक क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि आणखी एक विकेट मात्र श्रीकृपा संघाची जाते. धन्यवाद डीजे मास्टर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही महाराष्ट्राची भूमी, ज्ञानोबा तुकोबाराय यांचा आध्यात्मिक वारसा, सांस्कृतिक वारसा लाभलेली ही महाराष्ट्राची भूमी. आणि या रायगडाच्या या भूमीमध्ये नाणेगावच्या या भव्य दिव्य मैदानावर सुरू असलेली ही स्पर्धा, अर्थात स्पर्धा आहे ग्रामपंचायत प्रीमियर लीग, कामार्ली प्रीमियर लीग 2022 वर्ष पर्व. प्रेम 11 ग्रुप ग्रामपंचायत कामार्ली या स्पर्धेचे मुख्य संयोजक आहेत, मुख्य आयोजक आहेत. खरोखरच त्यांना दाद द्यावी लागेल, त्यांना प्रेरणा द्यावी लागेल की एक चांगली स्पर्धा त्यांनी या पेणपूर भागात प्रेक्षकांच्या, खेळाडूंच्या आणि क्रीडा रसिकांच्या, क्रिकेट रसिकांच्या भेटीसाठी आणली आहे. 2 षटकं संपलीत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरर प्रतीक दळवी मला या ठिकाणी कळवतोय 2 बाद 8 अशी धावसंख्या आहे. पहिलं षटक टाकलं नयन नाईक याने, 6 धावा दिल्या, एक महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त केली. दोन्ही विकेट या अक्षयने घेतल्यात. षटक मात्र सुरेख टाकलं नयन नाईक याने. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा दिल्या आणि जो मनोवैज्ञानिक दबाव निर्माण झाला होता श्रीकृपा कुरमुरली संघावर, त्या दबावाचा पुरेपूर फायदा अक्षय गोळे याने घेतला. 2 धावा दिल्या आणि 2 महत्त्वपूर्ण बळी प्राप्त केले. अशा पद्धतीने पॉवर प्लेच्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर श्रीकृपा कुरमुरली संघाची धावसंख्या झाली आहे ती 2 बाद 8. नयन नाईक आणखी एक निर्धाव चेंडू टाकतोय आपल्या दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. म्हणजे लगातार 5 चेंडू नयन नाईकने निर्धाव टाकलेत. या दडपणातून बाहेर पडावं लागेल आणि हे 5ही डॉट चेंडू अनिकेत उतेकर खेळतोय. आपल्या नावाला साजेशी बॅटिंग या ठिकाणी करावी लागेल. ही फलंदाजी अनिकेतची नाहीये, त्यातून त्याला या ठिकाणी बाहेर यावं लागेल. ऑफस्टम्पच्या बाहेर पंच त्याला पनिश करणार. 1 अवांतर धाव आणि 1 अतिरिक्त चेंडू देखील टाकावा लागणार आहे. या अवांतर धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 2 बाद 9.
या स्पर्धेसाठी आम्हाला महाराष्ट्र असोसिएशनचे पंच लाभलेत, अकबर मणियार आणि जे पी पवार सर, जय पवार सर. अर्थात पेणपूर भागावर त्यांचं नितांत प्रेम आहे आणि त्या प्रेमाखातरच ते या ठिकाणी आलेत. जय पवार सर. आत्ताच या ठिकाणी अमोल सरांबरोबर जेव्हा चर्चा झाली तेव्हा त्यांनी या ठिकाणी सांगितलं की एक मोठी स्पर्धा सोडून ते या ठिकाणी पंचांची कामगिरी करण्यासाठी आलेले आहेत. म्हणजे प्रेम 11 ग्रुप कामारली आणि कामारली ग्रामपंचायतीवर असलेलं प्रेम, कारण या अगोदर जर आपण पेणपूर प्रीमियर लीगच्या स्पर्धा पाहिल्या तर त्या बऱ्याचशा स्पर्धांना ते या ठिकाणी हजर होते. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 2 गडी बाद 10. नयन पुनश्च एकदा आपला बॉलिंग मार्ग या ठिकाणी चुकवतोय. मुन्ना पाटील पूर्व विभागाचा टायगर, रायगडचा टायगर उस्मान असेल पण आमचा हा टायगर या ठिकाणी खेळतोय. मुन्ना पाटील. सुंदर फटका होता. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करतोय. एकच धावेवर समाधान मानावं लागणार आहे, कारण रनिंग बिटवीन द विकेट जर आपचा विचार जर आपण मुन्नाचा केला तर दुसरी धाव मुश्किलीने पूर्ण होऊ शकते. आणि म्हणूनच की काय त्याने अनिकेत याला रोखलं आणि एकच धावेवर समाधान मानावं लागलंय ते मुन्ना याला. 1 धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 11. या एका धावेने मुन्ना अर्थात रोहन पाटील या ठिकाणी आपलं वैयक्तिक खातं उघडतंय. dreamscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहतोय आणि त्याची महत्वाची जबाबदारी ही रोहन अर्थात मुन्ना पाटीलवर आहे. नयन पुनश्च एकदा लेफ्ट हँड बॅट्समॅन अनिकेत. सुंदर फटका. बॉल बॅक ड्राईव्ह मारलाय. बरीचशी गॅप आहे आणि सुंदर क्षेत्ररक्षण सागर बेलकडे याचं. 2 धावा मात्र निश्चितच आपल्या संघासाठी वाचवतोय. अप्रतिम या ठिकाणी फिल्डिंग पाहिली सागर बेलकडे याची. 4 धावा होत्या परंतु अंतिम क्षणाला त्या ठिकाणी चेंडू फुटबॉल सारखा अडवला. 2 धावा मात्र संघाच्या खात्यात जोडल्या जात आहेत त्या श्रीकृपा कुरमुरली संघाच्या. 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 13. तिसरं षटक आहे. स्कोरबोर्डवर मात्र सन्मानजनक अशी धावसंख्या आम्हाला पाहायला मिळत नाही. बिघिट करण्याचा प्रयत्न बॅटची वरची कडा आणि फलंदाज बाद. आणखी एक विकेट तंबूच्या आसऱ्याला. पंचांचा हे खेळाडूंचा निर्णय कॉलिंग काय आहे पहा जरा. विकेट मात्र गेली आहे 3री आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर आहे 13. 3-13 अशी स्थिती आहे. ओके. तिसरं षटक मार्गस्थ असताना 3-13 अशी स्थिती श्रीकृपा कुरमुरली संघाची. या संघातून बाहेर काढण्यासाठी तारणहार ठरतोय का नवीन आलेला फलंदाज स्वप्नील खामगर. नयन सुंदर फटका. मात्र क्षेत्ररक्षकापासून दूर. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा संभव या ठिकाणी नसणार आहे, कारण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सागर बेलकडे. दुसरी धाव तुम्हाला घेऊ देणार नाही. एका धावेने संघाची धावसंख्या वधारते. धावसंख्या होते ती 3 बाद 14. 3 षटकं संपलीत. सन्मानजनक म्हणावी तशी धावसंख्या या ठिकाणी स्कोरबोर्डवर नाही आहे. ड्रिंक ब्रेक आहे. ऑफिशियली ड्रिंक ब्रेक. अर्थात ही स्पर्धा आपण पाहतोय ग्रामपंचायत कामारली प्रीमियर लीग 2022 प्रेम 11 ग्रुप ग्रामपंचायत कामारली संघाच्या वतीने ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. मुख्य प्रायोजकत्व त्यांनी या ठिकाणी स्वीकारलंय आणि त्यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य अशी स्पर्धा, डे नाईट स्पर्धा, दिवस रात्र चालणारी प्रकाश होतातील स्पर्धा, या पेण पूर्व भागातील 2री स्पर्धा या ठिकाणी आणि पेण तालुक्याच्या इतिहासातील 5वी स्पर्धा या सम्राट नाणेगावच्या मैदानावर रंगते. आजच्या दिवसातील हा 4था सामना आहे. उत्तरार्ध या आजच्या दिवसातील पूर्वार्धात 3 सामने झाले.
त्यातील काही सामने आपण दिवसा खेळवले, कारण 2 दिवस चालणारी ही स्पर्धा असल्या कारणाने स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी या 2 दिवसामध्ये ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठीच दिवस रात्र ही स्पर्धा चालणार आहे. 3 षटकं संपलीत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या श्रीकृपा कुरमुरली संघाची आमच्या स्कोर बोर्डवर स्कोर बुकवर लागली आहे 14. 3 विकेट मात्र तंबूच्या. सरपंचांचा इशारा पहा. संयोजक आपले स्वयंसेवक त्वरित मैदानात जायचं आहे. स्वयंसेवक आपले कुठे असतील त्यांनी त्वरित मैदानात जायचं आहे. dreamcricket.in माध्यमातून ही स्पर्धा आपण घरबसल्या लाईव्ह पाहू शकता. आणि त्यामुळेच की काय आजच्या पहिल्या दिवसाला मात्र प्रेक्षकांची म्हणावी तशी या ठिकाणी गर्दी दिसत नाही. निश्चितच प्रेक्षकांची गर्दी वाढेल 9 नंतर, कारण जेवण खाऊन भोजन केल्यानंतर मात्र आपल्या पेण प्रभागातील जे दर्दी क्रीडा रसिक आहेत, क्रिकेट रसिक आहेत, त्यांची वर्दी मात्र या ठिकाणी निश्चित लागणार. तीन षटकं संपलीत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आमच्या स्कोरबोर्डवर लागली आहे ती 14. मागचे 7-8 दिवस आपण पाहिलं तर दुपारचं रखरखतं ऊन आणि रात्री गुलाबी थंडी असा दुहेरी आस्वाद या ठिकाणी आपण घेतो. आज मात्र थंडी थोडीशी कमी आहे. आजच्या दिवसातील हा 4था सामना या ठिकाणी रंगतोय गायत्री गारवा आणि श्रीकृपा कुरमुरली या 2 संघादरम्यान. गायत्री गारवा संघमालक अमित पाटील आणि रुपेश पाटील यांचा संघ, तर श्रीकृपा कुरमुरली संजय मामोगडे, प्रभाकर उतेकर आणि राकेश उतेकर यांचा संघ या ठिकाणी आपण खेळताना पाहतोय. दुपारी आपण पाहिलं एक उत्कृष्ट नियोजनबद्ध पद्धतीने या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण पाहिला. अनेक मान्यवरांची त्या उद्घाटन सोहळ्याला हजेरी होती. या स्पर्धेला ही स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी अर्थातच या पेणपूर भागातील पेण तालुक्यातील आमचं लाडकं व्यक्तिमत्व भाई मंगेश दळवी यांचा पाठिंबा, यांचं पाठबळ निश्चितच या स्पर्धेला आहे. अर्थात समाजासाठी जगणारं हे समाजभिमुख व्यक्तिमत्व, त्यांच्या माध्यमातून चाललेली ही स्पर्धा. सुंदर फटका बॅकफुटला गेलाय, चेंडू भिरकावला मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, झेल मात्र सोडला जातोय. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील यशस्वीरित्या पूर्ण होतोय. खराब क्षेत्ररक्षण आणि त्याची परिणती 2 धावांमध्ये होते. 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 16. स्वप्नील खामकर यांच्यासाठी अपॉर्च्युनिटी आहे. आपण षटकार मारलात तर पेण प्रभाग क्रिकेट असोसिएशनचे सचिव अमोल एरणकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि ती क्षमता, ती धमक स्वप्नील याच्यात आहे. गेल्या वर्षी आपण त्याची अफलातून फलंदाजी या मैदानावर पाहिली. ती फलंदाजी त्याला या ठिकाणी आठवावं लागेल. या संघाला या अडचणीतून बाहेर काढायचं असेल श्रीकृपा कुरमुरली संघाला. गोलंदाज बघा, मी आत्ताच सुंदर क्षेत्ररक्षण, 1 धाव मात्र यशस्वीरित्या पूर्ण होते. मी आत्ताच ज्यांचं नाव काढलं, माननीय सन्माननीय मंगेश भाई दळवी यांचं या ठिकाणी आगमन होतोय. जोरदार टाळ्यांनी भाई मंगेश दळवी यांचं आपण स्वागत करूया, ज्यांच्या माध्यमातून, ज्यांच्या संयोजनातून आणि ज्यांच्या प्रेरणेतून ही भव्य दिव्य अशी स्पर्धा अर्थात ग्रामपंचायत कामार्ली प्रीमियर लीग 2022 या ठिकाणी आगाज होते, सुरुवात होते. माननीय मंगेश भाई दळवी यांचं या ठिकाणी आगमन होतोय. सुंदर चेंडू खेळून काढलाय. काऊ कॉर्नर मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करतोय. सुंदर क्षेत्ररक्षण आणि या सुंदर क्षेत्ररक्षणाच्या मोबदल्यात फक्त 1च धावेवर समाधान मानावं लागतंय. या भाई आपली जागा या मंचावर आहे. त्यांच्या समवेत सन्माननीय या मराठा समाजाचे आधारस्तंभ अर्थात एक आगळं वेगळं नेतृत्व मराठा समाजाचं पीटी भाऊ शिंदे, ज्यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य अशी वास्तू नावारूपाला आली आहे. त्याचप्रमाणे आमच्या ग्रामपंचायत
कमार्लीचे माजी उपसरपंच अनिल भाऊ खामकर यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत आमच्या मांगरुळचे सागरवेदक सामाजिक कार्यकर्ते त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेले आहे. ग्रामपंचायत कामार्ली प्रीमियर लीग 2022 च्या वतीने त्यांचं आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. मैदानाकडे वळतोय. मैदानाकडे या ठिकाणी डॉट चेंडूने लगातार 2 चेंडू डॉट खेळले. धावसंख्या आमच्या स्कोअर बोर्डवर स्थिरावली आहे फक्त आणि फक्त 18. मोठे फटके मारावे लागतील अनिल भाऊ खामकर यांना. त्यासाठी आणखी सुवर्ण संधी आहे. 200 रुपयाचं पारितोषिक आलेत. आमच्या आशिष दळवी यांच्याकडून देखील 100 रुपयाचं पारितोषिक आहे. षटकार मारा आणि ती गरज आहे संघासाठी देखील. ती गरज पूर्ण करावी निश्चितच ही आशा असणार आहे आपल्या संघाकडून. गोलंदाज प्रमोद पाटील हेटवणे संघाकडून बिलॉंग करतो. या ठिकाणी मात्र गायत्री कारवा संघाकडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. चेंडू बराच उंच गेलाय. पंच त्याला पनिश करतायत. पंच काय असेल तो निर्णय या ठिकाणी देतील. धाव मात्र या ठिकाणी पूर्ण होते. धाव आणि 1+1 अशा 2 धावा. वाईटच्या स्वरूपातील 1 धाव म्हणजे 1 अतिरिक्त चेंडू या ठिकाणी टाकावे लागणार. अर्थात कशा का होईना धावा आमच्या स्कोअर बुकवर येणं गरजेचं आहे आणि त्या धावा मात्र या ठिकाणी येत आहेत. 2 धाव्याने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 21. 3 फलंदाज बाद झालेत. 3 बाद 21. बेल्सचं जे महत्व आहे ते किती महत्व आहे क्रिकेटमध्ये ते निश्चितच या ठिकाणी गोलंदाज होती ती 3 बाद 22. गायत्री कारवा आणि श्रीकृपा कुरमुरली या 2 संघांमध्ये ही बॅटल या ठिकाणी रंगते. म्हणावी तशी रंगत या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. कारण फलंदाजांनी केलेली सुमार कामगिरी, फलंदाजीत आलेलं अपयश या ठिकाणी हे अंतिम षटक सुरू असताना मात्र स्कोअरबोर्डवर आमच्या स्कोअरबुकवर धावा लागल्यात त्या फक्त आणि फक्त 22. 5.50च्या सरासरीने आतापर्यंत धावा स्कोअरबोर्डवर लागलेल्या आहेत. हे अंतिम षटक आहे. हाणामारीचं षटक आहे. स्लॉग ओव्हर आहे. या षटकामध्ये जर मात्र जास्तीत जास्त धावा आल्या तर कुठेतरी ह्या सामन्यामध्ये एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. आणि ती चांगली लढत पाहण्यासाठी या 2 खेळाडूंना चांगली कामगिरी करावी लागेल. आणि या ठिकाणी चेंडू जातोय. आपल्या खेळाडूंना सलामी देतोय मुन्ना पाटील. रोहन पाटील याच्या बॅट मधून आलेला या सामन्यातील पहिला षटकार. मारलेला आहे षटकाराचा मुन्ना पाटील याने. षटकाराच्या साहाय्याने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 3 बाद 28. अर्थात या अगोदर आपण 4 षटकं पाहिले. अप्रतिम गोलंदाजी फलंदाजांनी केली होती. पंचांच्या सूचनेकडे देखील खेळाडूंनी लक्ष द्यायचं आहे. कारण नियोजित वेळेमध्ये आपल्याला आजच्या दिवसातील जे काही सामने आहेत ते सामने पूर्ण करायचे आहेत. त्या दृष्टिकोनातून खेळाडूंनी सहकार्य करायचं आहे. प्रमोद पुनश्च एकदा मुन्ना याच्या बॅटमधून क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली मिस्ट्रोक आणि फलंदाज बाद. मुन्नाच्या पारीचा अंत. आणखी 1 विकेट. हॅलो, धन्यवाद डीजे मास्तर. स्वप्नील खामकरसाठी पुन्हा एकदा एक सुवर्ण संधी आहे. शेवटचे 3 चेंडू मला वाटतं शेष असतील. 3 चेंडूवरती लगातार 3 षटकार मारले. तर मैत्री ग्रुपचे माजी अध्यक्ष प्रवीण इंदुलकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 1 षटकार मारला तर अमोल एरंकर सर 100 रुपये. या षटकातील आणखी 4 चेंडू आशिष बाकी. दलवी मांगरोळ 100 रुपये. असे 200 रुपयाचं एका षटकासाठी आहे. आणि हॅट्रिक जर झाली तर 500 रुपये. पंचांचा इशारा काय येतोय पहा. स्वयंसेवक 2 चेंडू झालेले आहेत. 4 चेंडू शेष आहेत. या षटकातील 4 चेंडू शेष आहेत आणि या 4 चेंडूवर जर स्वप्नील खामकर याने
लगातार 3 षटकार मारले तर मैत्री ग्रुपकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहेच. त्याचप्रमाणे प्रत्येक षटकारासाठी आमचे दळवी आशिष दळवी आणि अमोल एरणकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. मैत्री ग्रुपचे प्रवीण इंदुलकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रमोद षटकार घेतल्यानंतर मात्र सुरेख कमबॅक करतोय. पुन्हा रोहन पाटील याची विकेट प्राप्त करतोय. एक मिस टायमिंग शॉट खेळला रोहन पाटील आणि डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला एक सोपा झेल त्याने दिला. चौथी विकेट रोहणीच्या स्वरूपात बाद झाली ती श्रीकृपा कुरमुरली संघाची. आणखी एक नो चेंडू स्ट्राईक घेण्याच्या प्रयत्नात मात्र या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. स्वप्नील खामकर हा विकेट या ठिकाणी टाकतोय. पंचांचा इशारा आहे, नो चेंडू आहे. एक अवांतर धाव संघाच्या खात्यात जोडली जाणार. एक अतिरिक्त चेंडू गोलंदाजाला टाकला जाणार. म्हणजे दुहेरी पद्धतीची पनिशमेंट या ठिकाणी मिळते गोलंदाजाला. काहीतरी कारवा संघाला. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 29. आता मात्र रमेश बामोगडे मैदानावर जातोय. गोलंदाज एक चांगला आहेच. फलंदाजीची जी कसब आहे ती कसब आजमावण्यासाठी या ठिकाणी उर्वरित चेंडू खेळण्यासाठी जातोय. सर रमेश दादा मामोगडे यांच्यासाठी सुद्धा ऑपॉर्च्युनिटी आहे. षटकारासाठी पप्पू धनावडे 200 रुपये, अमोल एरंकर सर 200 रुपये आणि आशिष दलवी 200 रुपये, म्हणजे 600 रुपयाचं पारितोषिक आहे रमेश दादांसाठी. निश्चितच मैत्री ग्रुपचे ते शिलेदार आहेत आणि प्राइज अनाऊन्स देखील मैत्री ग्रुपच्या शिलेदारांकडून झालेला आहे. फ्री हिट असणार आहे, नो चेंडू आहे. फ्री हिट आहे त्याच्यामुळे पंचांनी फलंदाजाला नॉट आउट घोषित केले. एक चांगला चेंडू या ठिकाणी आपण पाहिला. प्रमोद पाटील याने टाकलेला बिघिट करण्याचा इरादा होता फलंदाज किरण पवार याचा, परंतु चेंडू मात्र त्याच्या पायावर आदळला. फ्री हिट असल्या कारणाने पंचांनी नॉट आउट करार दिला. प्रमोद पुनश्च एकदा बिगिट खेळलाय. शॉट मात्र मिस टायमिंग आहे. एक धावपूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात रमेश मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद होऊन तंबूत परततोय. एकही चेंडू खेळला नाही, म्हणजे गोल्डन डकचा शिकार. धन्यवाद डीजे मास्टर. रमेश या ठिकाणी बाद झालाय. चेंडू शिल्लक आहेत. शेवटचे 2 चेंडू शेष आहेत. धावसंख्या झाली ती 30. अंतिम षटक आहे. अंतिम षटकातील उर्वरित 2 चेंडू बाकी आहेत आणि 1-2 मोठे फटके जर आले, षटकार चौकार जर या चेंडूवर बसले तर मात्र धावसंख्येला आकार येईल. आणि स्टेट ड्राईव्ह कार्पेटच्या सहाय्याने, म्हणजे कार्पेट हंतरताना ज्याप्रमाणे गरंगळत जातो त्या पद्धतीने चेंडू गरंगळत गेला. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात आता ते पण या ठिकाणी नडतोय. फलंदाज मात्र बाद होतोय. 1 धाव मिळते. धावसंख्येत 1ची भर धावसंख्या होती ती 31. अर्थात आपण पहिले 2 चेंडू पाहिले. 6 धावा झाल्यानंतर लगातार 7 चेंडू डॉट खेळला हा श्रीकृपा कुरमुरली संघ. त्या चेंडूवर जर थोड्याफार धावा आल्या असत्या तर एक 35-40 धावांचं सन्मानजनक टार्गेट या ठिकाणी खडा करू शकला असता. परंतु काही हरकत नाही. या धावा सुद्धा डिफेंड करण्याची क्षमता ठेवून त्यांनी मैदानात उतरावं गोलंदाजीच्या साह्याने. प्रमोद बिगिट खेळला. चेंडू सीमा रेषा पार. हा येतोय आणखी एक चौकार. चौकाराने या खेळीची, या इनिंगची समाप्ती करतोय तो किरण पवार. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या झाली 35 आणि जिंकण्यासाठी 36 धावांचं, अर्थात 7.20च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. गायत्री कारवा संघाला माफक आव्हान आहे, परंतु ते माफक आव्हान देखील कठीण करण्याची क्षमता ठेवून उतरावं लागेल या ठिकाणी श्रीकृपा कुरमुरली संघाला. गोलंदाजीची बाजू देखील चांगली आहे.
श्रीकृपा कुरमुरली संघाकडे. परंतु कशा पद्धतीची गोलंदाजी मैदानात होते त्यावर या सामन्याचं चित्र निश्चितच अवलंबून असणार आहे. यानंतर होणारा सामना असेल हॅलो 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 विद्युत पुरवठा थोडा खंडित झाला होता आणि त्यानंतर पुनश्च एकदा सुरळीत होतोय. हॅलो. पुढच्या मॅच साठी जन्नत ग्रुप विपक्ष पूर्वी 11 दोन्ही संघांना एक प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस साठी यायचं आहे. जन्नत ग्रुप गजाबाई मोरे कामार्ली विपक्ष पूर्वी 11 सुधीर शिंदे विनोद बामुगडे या दोन्ही संघनायकांनी टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन थांबायचं लगेच. थँक्यू. हॅलो चलतोय पुनश्च एकदा मैदानाकडे. सामना सुरू आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी गायत्री गारवा 11 आणि श्रीकृपा कुरमुरली संघाने प्रथम फलंदाजी करताना श्रीकृपा कुरमुरली संघाने 35 धावा केल्या आहेत आणि जिंकण्यासाठी 7.20च्या सरासरीने धावा करायच्यात. प्रति षटकागणिक गायत्री गारवा संघाला 36. या 36 धावांचं आव्हान कशा पद्धतीने पार करतोय गायत्री गारवा संघ की या 36 धावा देखील डिपेंड करतोय श्रीकृपा कुरमुरली संघ याचं धावतं चित्रण मी पुनश्च एकदा या ठिकाणी आपणासाठी घेऊन येतोय. पंचांच्या इशाऱ्याकडे स्वयंसेवकांनी संयोजकांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. हॅलो. अर्थात ज्यांच्या मनगडामध्ये बळ बुद्धी आणि चातुर्य आहे तीच व्यक्ती समाजाभिमुख नेता बनू शकते. स्वतःवर विश्वास ठेवा. ज्या दिवशी तुमच्यासाठी यश मिळवणं श्वास घेण्या इतकं महत्त्वाचं होईल त्यावेळी तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. अशा राजकारण आणि समाजकारणाच्या प्रत्येक आघाडीवर यशस्वी झालेलं व्यक्तिमत्व म्हणजेच भाई मंगेश दळवी यांची शुभ उपस्थिती या स्पर्धेला लाभलेली आहे. त्यांच्या समवेत आमचे सन्माननीय पी.टी. शिंदे साहेब, त्याचप्रमाणे या ग्रुप ग्रामपंचायत कामार्लीचे माजी उपसरपंच अनिल भाऊ खामकर, अर्थात रायगड जिल्हा पोल्ट्री असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. या पेण प्रभागातील आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांतजी साळवी यांची देखील उपस्थिती या स्पर्धेसाठी प्रार्थनीय आहे. आणि ग्रामपंचायतीचे सदस्य आमचे गजाबाई मोरे त्यांचा संघ या ठिकाणी खेळते म्हणजे त्यांची उपस्थिती तर या ठिकाणी असणारच. अशा दिग्गजांची उपस्थिती या मैदानात लाभलेली आहे, या स्पर्धेला लाभलेली आहे. पंचांचा इशारा येतोय मैदानाहून सामना सुरू होण्याचा. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज रमेश बामुगडे. सुंदर चेंडू, थोडीशी उसळी घेतलेला किंचितचा ऑफस्टम्पच्या बाहेर असलेला चेंडू. निर्धाव चेंडूची सुरुवात या ठिकाणी होते. सुंदर गोलंदाजी. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ती क्षमता आहे या 36-35 धावा डिपेंड करण्याची त्या श्रीकृपा कुरमुरली संघाकडे आणि त्या क्षमतेचं प्रात्यक्षिक मात्र आपल्याला पहिल्या चेंडूवर पाहायला मिळालंय. पहिला चेंडू रमेश बामुगडे निर्धाव टाकतोय. रमेश पुनश्च एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज बीट होतोय. निर्धाव चेंडू, चेंडू स्थिरावतोय. यष्टीरक्षकाच्या हातात निर्धाव चेंडूची सांगता. लगातार दोन डॉट चेंडू, 2 बिंदीगीन, 2 निर्धाव चेंडू रमेश बामुगडे याच्याकडून. कमी धावसंख्या आहे आणि
निश्चितच आपण आमचे स्कोर स्टॅटिस्टिक मास्टर आम्हाला या ठिकाणी कळवत आहेत की पहिल्या इनिंगचं जर आपण विश्लेषण पाहिलं 4 षटकामध्ये फक्त 19 धावा होत्या आणि नंतर शेवटच्या षटकामध्ये जो स्लॉग ओव्हर असतो हाणामारीचं षटक असतं त्या षटकामध्ये एक षटकाराच्या साहाय्याने तब्बल 16 धावा आल्या होत्या. त्यात बरेचसे अवांतर चेंडू देखील आपण पाहिले. आता मात्र सुंदर फटका चेंडू खेळून काढलाय कव्हर रिजन मध्ये. हा येतोय या इनिंग मधील पहिला चौकार. डीजे मास्टर पहिले 2 चेंडू अप्रतिम टाकले रमेश पामोगडे याने, परंतु नंतरचे 2 चेंडू मात्र ऑफ स्टंपवर ठेवले. ते देखील बॅट्समनच्या रडारमध्ये आणि बॅट्समनने ते चेंडू सीमारेषा पार केलेत. विजय पवार फलंदाज आहे, तळवलीचा हा फलंदाज आहे. या ठिकाणी गायत्री गारवा संघाकडून खेळताना आपण पाहतोय. आता मात्र सुंदर चेंडू, क्षेत्ररक्षण देखील तितकंच सुंदर, परंतु या ठिकाणी चेंडू कलेक्ट होत नाही, गॅदर होत नाही, अन्यथा एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त होऊ शकली असती. एक धाव मात्र संघाच्या खात्यात जोडली जाते. धावसंख्या होते बिनबाद 9. संघर्ष करावा लागेल प्रत्येक चेंडू गणिक, संघर्ष करावा लागेल प्रत्येक क्षणाला, कारण संघर्ष ही प्रकृति का आमंत्रण है और जो उसे स्वीकार करता है वही आगे बढ़ता है. आगे कुठला संघ बढ़तोय आपण पाहूया. निर्धाव चेंडूची सांगता होते. बॅटची वरची कडच घेऊन चेंडू गली क्षेत्रामध्ये गेला होता. धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु विजयाने फलंदाजाला रोखलं. निर्धाव चेंडूची सांगता आणि या निर्धाव चेंडूने या षटकाची सांगता होते. निश्चितच भाई आपली उपस्थिती या ठिकाणी प्रार्थनीय आहे. आपण बहुमोल वेळ देऊन या ठिकाणी आलात. समय के पास इतना समय नहीं कि वो दोबारा किसी को समय दे, आणि आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला सज्जतेच्या भेट देण्यासाठी आलायत. अर्थात आपल्या प्रेरणेने आणि आपल्या मार्गदर्शनाने ही स्पर्धा या ठिकाणी रंगते. ती स्पर्धा म्हणजेच ग्रामपंचायत प्रीमियर लीग कामारली 2022. निश्चितच भाई मंगेश दळवी उद्याच्या बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत. सन्माननीय मंगेशभाई दळवी आणि पीटी शिंदे या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या समवेत अनिल भाऊ खामकर. काही माणसे तशी साधी असतात, त्यांच्या साधेपणात एक मोठेपणा असतो, विचारात तेज असते, बोलण्यात नम्रता असते आणि त्यांच्या हृदयात असतो स्नेहाचा अखंड झरा. अशी प्रेमाची स्नेहाची माणसं या स्पर्धेसाठी सध्याच्या भेट देण्यासाठी उपस्थित आहेत. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आमच्या स्कोरबुकवर धावा लागल्यात 9. त्यामध्ये 2 विजय पवार याने मारलेले प्रेक्षणीय फटके चौकाराचे. दुसरं षटक टाकण्यासाठी अनिकेत उतेकर चेंडू बराच वेळ हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि सोपा जेल. आणखी एक विकेट या ठिकाणी, पहिली विकेट. धन्यवाद डीजे मास्टर. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे धावसंख्या कमी असली तरी सामना सोपा नाही गायत्री गारवा संघाला. प्रत्येक धावेसाठी या ठिकाणी संघर्ष करावा लागतोय. लगातार 3 चेंडू निर्धाव या ठिकाणी खेळतोय गायत्री गारवा संघ.
सुंदर क्रिकेट, चांगली टिट फॉर टॅट अशी लढत या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते, ती गायत्री कारवा आणि श्रीकृपा कुरमुरली या दोन संघादरम्यान. जशी परिस्थिती होती श्रीकृपा कुरमुरली संघाची फलंदाजीला प्राथमिक षटकामध्ये, तशीच काहीशी थोडीशी अवस्था. निर्धाव चेंडू बिघिट करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅट यांच्यात कोणताही संपर्क नाही, चेंडू स्थिरावतो यष्टिरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता आणि आमच्या स्कोर बुकवर धावसंख्या स्थिरावली आहे ती 1-9 या आकड्यावर. टॉस साठी जायचंय आमचे दशरथजी कोळी यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केलं जाईल पुढील सामन्याचं. आणि सामना असणार आहे जन्नत ग्रुप आणि पूर्वी 11. बिगिट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय फाईन लेग शॉट, फाईन लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करतोय. एक धाव मात्र संघाच्या खात्यात जोडली जाते. धावसंख्येत 1ची भर धावसंख्या होती, ती दुहेरी अंकामध्ये 1-10. धावसंख्या झाली आहे ती फक्त 10. दुसरं षटक सुरू आहे, पॉवर प्लेचं हे षटक आहे. 5 षटकाचे सामने या ठिकाणी आपण खेळताना पाहतोय. 2 षटक अर्थात 30 यार्ड रिस्ट्रिक्शन, 30 गज दायरेच्या अंदर संपूर्ण क्षेत्ररक्षण. चेंडू कट केला आणि सोपा झेल, आणखी एक विकेट गायत्री कारवा संघाची. धन्यवाद डीजे मास्तर. ग्रामपंचायत कामारी प्रीमियर लीग 2022 मध्ये या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी एक डॅशिंग व्यक्तिमत्व अर्थातच मुन्नाभाई दलवी यांची रॉयल एंट्री होते. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. मुन्ना उर्फ रुपेश दळवी यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2022 कामारली आणि आमच्या समालोचन कक्षाच्या वतीने आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. घेऊन चलतोय मैदानाकडे, ज्या ठिकाणी विकेट प्राप्त करण्यास श्रीकृपा कुरमुरली संघ यशस्वी झालाय. 2 विकेट गेलेल्या आहेत गायत्री कारवार संघाच्या. पुनश्च एकदा चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडंसं अपयश येते. 2 धाव मात्र रोखू शकणार नाही. 2 धाव्याने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 3री धाव घेण्याचा कोणताही संभव नाही. धावसंख्या होते ती 12. नवीन आलेला फलंदाज सागर बेलकडे, ज्याने पॉइंट रिजन मध्ये एक प्रेक्षणीय फटका मारला आणि 2 धावा आपल्या संघासाठी प्राप्त करून दिल्यात. धावसंख्या 2-12. बाद झालेले फलंदाज विजय पवार आणि नितीन शेडगे हे फलंदाज या ठिकाणी बाद होत आहेत. आणि चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, धोका होऊ शकतो, परंतु फलंदाज सागर बेलकडे सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये. डॉट चेंडूची मात्र या ठिकाणी सांगता होते. विकेटचं जे महत्त्व आहे ते महत्त्व सागर याने ओळखलं आणि बॅक आला आणि आपल्याला स्वतःला पूर्णतः सुरक्षित करून घेतलं. 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 6.00च्या सरासरीने स्कोअरबोर्डवर धावा लागल्या आहेत, त्या फक्त आणि फक्त 12. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या आणि दुसऱ्या षटक अनिकेत उतेरकर याने मात्र अप्रतिम टाकलं. 2 विकेट प्राप्त केल्या आणि फक्त 3 धावा दिल्या. म्हणजे रमेश मामुगडे यांनी जे पहिलं षटक टाकलं त्या षटकाची जी धावगती होती, ती धावगतीची कसर मात्र या ठिकाणी अनिकेत उतेकर भरून काढतोय. 6.00च्या सरासरीने 2 षटकामध्ये 12 धावा आलेल्या आहेत आणि आता उर्वरित 18 चेंडूमध्ये 24 धावा करायच्या आहेत. म्हणजे आता जी आपण सुरुवातीला सामना सुरू होताना जी सरासरी पाहिली 7.20ची, ती सरासरी मात्र या ठिकाणी 8 वर येऊन ठेपलेली आहे. प्रत्येक षटकाकडे 18 चेंडू आणि 24 धावा असं समीकरण आलेलं आहे. प्रत्येक चेंडूगणिक संघर्ष करावा लागतोय फलंदाजाला, प्रत्येक चेंडूगणिक संघर्ष करावा लागतोय क्षेत्ररक्षकाला आणि प्रत्येक चेंडू चांगला अचूक टप्प्यावर टाकण्यासाठी संघर्ष करावा लागतोय या ठिकाणी गोलंदाजाला. एक तिहेरी आघाड्यावर, ना की गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण, अशा तिहेरी आघाड्यावर एक चांगलं क्रिकेट या नाणेगावच्या सम्राट नाणेगावच्या भव्य दिव्य मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. आणि ती स्पर्धा आहे ग्रामपंचायत
ग्रुप ग्रामपंचायत कामारली प्रीमियर लीग 2022. बिघीट खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने मारलेला फटका, चेंडू बॅट यांच्यात कोणताही संपर्क नाही, चेंडू स्थिरावतोय यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची पुनश्च एकदा सांगता. पंचांच्या सूचनेकडे प्रत्येक खेळाडूने लक्ष द्या. निर्धाव, जेवढे तुम्ही निर्धाव चेंडू टाकाल तेवढं दडपण या ठिकाणी फलंदाजांवर येईल, परंतु या दडपणातून बाहेर यावं लागेल फलंदाजांना. फलंदाज आहे अक्षय गोळे, ज्याने अप्रतिम षटक टाकलं. एक षटकामध्ये 2 धावा देऊन 2 महत्वपूर्ण विकेट घेतल्या होत्या. अष्टपैलू कामगिरी करावी लागणार आहे अक्षयाला, आणि ती कामगिरी या ठिकाणी करतोय. एक प्रेक्षणीय फटका डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये, हा आलाय या इनिंग मधील पहिला षटकार. ग्रुप ग्रामपंचायत कामारली प्रीमियर लीग 2022. डीजे मास्टरने एक सुंदर धून या स्पर्धेवर आधारित या ठिकाणी वाजवली. धन्यवाद डीजे मास्टर. एक अप्रतिम फटका अक्षय गोळे याच्या बॅटीतून आपण पाहिला. प्रेक्षणीय षटकाराचा फटका, त्याच पद्धतीने आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू, कमबॅक करतोय गोलंदाज रमेश निरगुडे. सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी पाहतोय. एक षटकार जरी मारला असला तरी 2 निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी झालाय. उर्वरित चेंडूवर चांगल्या टप्प्याची गोलंदाजी करावी लागणार आहे रमेशला. चेंडू खेळून काढलाय मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक मिड विकेट रिजन मध्ये जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण, परंतु चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटच्या साह्याने 2 धावा यशस्वी पूर्ण करतायत हे दोन्ही फलंदाज अक्षय गोळे आणि सागर बेलकडे. सर, या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी एक शांत संयमी समालोचक आमचे नितेश पाटील, ज्युनियर प्रवीण दुगाडे म्हणून त्याची ओळख आहे संपूर्ण रायगडमध्ये, आणि एक जबरदस्त आयकॉन खेळाडू निलेश पाटील हे सुद्धा उपस्थित झाले. तर त्यांना विनंती आहे की आपण येऊन आसनस्थ व्हायचं. थँक्यू, धन्यवाद. अर्थात पूर्व भागातील अनेक क्रिकेट रसिकांची या ठिकाणी पर्वणी असणार आहे. चेंडू बराच वेळ हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, आणि हा झेल पकडला जातोय. अक्षयच्या पारीचा अंत होतोय. आणखी एक विकेट. स्वराज्य, हिंदवी स्वराज्य, छत्रपती संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी मानाचा मुजरा या धूनच्या माध्यमातून आमच्या डीजे मास्टरने दिलाय. एक महत्वपूर्ण विकेट जाते ती गायत्री गारवा संघाची. अक्षय गोळे या ठिकाणी बाद होऊन तंबूत परततोय. फलंदाजांना विनंती असेल, जे खेळाडू असतील, तुम्हाला जी जागा दिलेली आहे त्या जागेवरच बसायचं आहे, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल याची नोंद घ्यायची आहे. गोलंदाज रमेश निरगुडा, सुंदर गोलंदाजी. चेंडू कट केलाय पॉइंट रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, एक धाव पूर्ण होते, दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण होते. मुन्ना पाटील त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक, त्यामुळेच की काय दुसरी धाव घेण्याचा यशस्वी प्रयत्न या ठिकाणी फलंदाज करतात. 2 षटक या ठिकाणी संपले. 3 षटकं संपली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आमच्या स्कोअर बोर्डवर लागली ती 22. आता मात्र चेंडू आहेत 12 आणि सामना जिंकण्यासाठी धावा करायच्या आहेत त्या 14. 7.00 ची सरासरी या उर्वरित 2 षटकामध्ये गाठायची आहे. या षटकामध्ये तब्बल धावा आल्या आहेत, 10 धावा आल्या आहेत. म्हणजे जवळजवळ 60% पारडं या ठिकाणी गायत्री गारवा संघाच्या बाजूने या षटकामध्ये तरी झुकलेलं आपल्याला पाहायला मिळते. या 4थ्या षटकामध्ये चांगल्या टप्प्याची गोलंदाजी अपेक्षित असणार आहे श्रीकृपा कुरमुरली संघाकडून. यानंतर होणारा सामना जन्नत ग्रुप आणि पूर्वी 11. जन्नत ग्रुप कॅप्टन दयानंद भस्मा आणि पूर्वी 11 कॅप्टन कुमार नल्लावडे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना संघनायकांना विनंती आहे की आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. सन्माननीय दशरथजी कोळी यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल पुढील सामन्याची. पूर्वी 11 संघमालक सुधीर शिंदे आणि विनोद बामुगडे, आणि त्याचप्रमाणे
जन्नत ग्रुप संघ मालक आमचे गजाभाई मोरे या दोन संघादरम्यान पुढील बॅटल रंगणार आहे, पुढील सामना रंगणार आहे. अर्थात एक प्रेक्षणीय फलंदाजी आपण पाहिली पूर्वी 11चा भरत वाघमारे याची. एक हाती आपल्या संघाला त्याने विजय मिळवून दिला. मॅन ऑफ द मॅचचा देखील हकदार त्या सामन्यामध्ये तो झाला होता. या सामन्यामध्ये कोण विजय संपादन करतोय पाहूया. आमच्या सातेरी गावचे ग्रुप पंचायत कामार्लीचे दयानंदजी भस्मा, धाया भस्मा आणि मंगेश पारधी यांची या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे. त्यांना विनंती की आपण मंचावर आसनस्थ व्हावं. धाया भस्मा आणि मंगेश पारधी यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी मंचावर आसनस्थ व्हावं. आपली शुभ उपस्थिती या स्पर्धेला लाभलेली आहे. आपलं सहर्ष स्वागत. आणि एक चोरटी धाव, ज्या ठिकाणी धाव होऊ शकली नसती, निर्धाव चेंडू टाकला होऊ शकला असता, त्या ठिकाणी मात्र एक खराब क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून एक धाव संघाला बहल करतोय तो शिरकुपा कुरमुरली संघ. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 23. मी सामन्याच्या सुरुवातीलाच म्हटलं, धावसंख्या जरी कमी असली तरी विजय तसा सोपा नाही. विजय कोण संपादन करतोय पाहूया. ऑफस्टंपच्या बाहेर पंच त्याला पनिश करतायत. एक अवांतर धाव संघाच्या खात्यात जोडली जाते. जिथे चांगल्या टप्प्याची गोलंदाजी करणं अपेक्षित आहे त्या ठिकाणी मात्र या ठिकाणी अवांतर चेंडू टाकला जातोय. धाव अवांतर आमच्या स्कोरबुकवर जोडली गेली आहेच. एक चेंडू देखील अवांतर टाकला जाणार. बॅटची आतली कडा, चेंडू जातोय या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला चकवून. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील यशस्वीरित्या पूर्ण होतोय. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा वळण घेतला आणि त्याच क्षणाला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चकला आणि या 2 धावा मिळाल्यात गायत्री गारवा संघाला. 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 26. 10 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, स्लोवर वन, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न गोलंदाज अनिकेत उतेकर याचा, आणि तो यशस्वी देखील झालेला आहे. निर्धाव चेंडू टाकलाय अनिकेत उतेकर याने. चेंडू कट केलाय कव्हर रिजन मध्ये. एक धाव पूर्ण. खराब क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि चाच पडलाय, अक्षरशः चाच पडलाय क्षेत्ररक्षक आणि परिणाम स्वरूप परिणिती 2 धावांमध्ये. 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 3 गडी बाद 28. या षटकामध्ये क्षेत्ररक्षणामध्ये असलेली सुमार कामगिरी श्रीकृपा कुरमुरली संघाला थोडस बॅकफुटला घेऊन गेली आहे. अर्थात जीतने का मजा ही तब आता है जब हारने का रिस्क हो. विजय या सामन्यामध्ये कोण संपादन करतोय पाहूया. पुन्हा एकदा चेंडू कट करायचा इरादा. कव्हर आणि पॉइंट रिजन मध्ये. चेंडू बॅट यांच्यात कोणताही संपर्क नाही. चेंडू स्थिरावतोय यष्टीरक्षक रोहन पाटीलच्या हातात. रोहन पाटील आपली कामगिरी चोख करतोय. निर्धाव चेंडूची सांगता. ज्या चेंडूची गरज आहे अचूक टप्प्यावरील निर्धाव चेंडूची, तो चेंडू या ठिकाणी टाकतोय अनिकेत उतेकर. याच टप्प्यावरची गोलंदाजी करावी लागणार आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी अनिकेत उतेकर याची. एक क्षेत्ररक्षणाची थोडीशी साथ जर अनिकेत याला लाभली असती तर आणखी थोडीशी चुरस, आणखी रंगत या सामन्यामध्ये, या अंतिम षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली असती. काही हरकत नाही. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 6 आणि सामना जिंकण्यासाठी धावा करायच्या आहेत त्या 8. म्हणजे या षटकामध्ये फक्त 6 धावा आल्या आहेत. 6 धावा झाल्या. अर्थात 2-3 धावा या षटकामध्ये वाचू शकल्या असत्या, चांगलं क्षेत्ररक्षण झालं असतं तर. आता 6 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी धावा करायच्या त्या 8. 4 षटकामध्ये स्कोरबोर्डवर धावा लागल्या त्या 28. श्रीकृपा कुरमुरली संघाची जर आपण फलंदाजी पाहिली तर 4 षटकामध्ये श्रीकृपा कुरमुरली संघाच्या धावा होत्या 19. जर तुलना आपण या 4 षटकांची केली तर निश्चितच या 4 षटकामध्ये वर्चस्व प्राप्त करतोय तो गायत्री गारवा संघ. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 6 आणि सामना जिंकण्यासाठी धावा करायच्या आहेत त्या 8. प्रत्येक चेंडू गणिक संघर्ष करावा लागते या ठिकाणी खेळाडूंना.
आणि ती गरज आहे. एक प्रेक्षकांना चांगली मॅच या ठिकाणी आपण घेऊन येत आहे. 35 धावा देखील डिफेंड करण्याची क्षमता विरोधी संघाकडे असताना आपण पाहतोय. अंतिम षटकाची गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज मंगेश पवार गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. ग्रामपंचायत कामार्ली प्रीमियर लीग असल्या कारणाने या ग्रामपंचायतीमधीलच खेळाडू या ठिकाणी खेळताना आपण पाहतोय. जोरदार अपील. चेंडू मात्र निर्धाव आहे. सुंदर गोलंदाजी मंगेश पवार याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली. हे मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक चेंडू वर धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. पंचांचा निर्णय नकार. निर्धाव चेंडू. जोरदार अपील होता. अपील मध्ये उत्साह जास्त म्हणावा लागेल. अपील पूर्णतः नकारलंय आमच्या पंचांनी. आता मात्र समीकरण आहे, जे 6 चेंडू 8 धावा होतं ते 5 चेंडू 8 धावा. प्रत्येक चेंडू गणिक सामन्याची चित्र आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळत आहेत. चेंडू खेळून काढलाय. पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चकतोय. एक धाव पूर्ण. एकच धावेवर समाधान मानावं लागते. ते फलंदाजाला एका धावेने संघाची धावसंख्या वधारते. धावसंख्या होते ती 3 बाद 29. लो स्कोर मॅच. आणि हा लो स्कोर मॅच देखील रंगताना या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. दिवस रात्र चालणारी ही स्पर्धा, अर्थात स्पर्धा आहे ग्रुप ग्रामपंचायत कामार्ली प्रीमियर लीग वर्षपर्व 2022. मंगेश पवार अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय मंगेशाची. कुठल्याही प्रकारचं रूम या ठिकाणी फलंदाजांना देत नाही. चेंडू शिल्लक आहेत 4 आणि सामना जिंकण्यासाठी धावा करायच्या आहेत त्या 7. धावांसाठी संघर्ष करतोय गायत्री गारवा संघ. आता मात्र अपेक्षित अचूक टप्प्यावरची गोलंदाजी असताना थोडीशी लाईन बिघडते मंगेश पवार याची. 7व्या 8व्या एसटीवर टाकलेला चेंडू पंचांना काहीच दिक्कत नाही तो चेंडू वाईट करार देण्याची. एक अवांतर धाव संघाच्या खात्यात जोडली जाते. एक अतिरिक्त चेंडू टाकला जातोय तो शिरखोपा कुरमुरली संघाकडून. मंगेश पवार चेंडू खेळून काढला. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद.